संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शिक्षण सेवकाच्या संदर्भामधला आहे आणि ही जी काही घटना आहे ही दुःखद घटना या ठिकाणी मला खरं तर सांगायची इच्छा होत नाही आहे की अशा घटना मागच्या एका वर्षामध्ये जवळपास 10 ते 12 घटना ह्या शिक्षण सेवकाच्या संदर्भामध्ये घडलेल्या आहेत. मागेच आपण बघितलं, मला वाटतं 2-4 महिने आधीच एक नागपूरमध्ये आपल्या एका शिक्षकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा आपल्या एका शिक्षिका भगिनीचा असाच एक अपघाती मृत्यू झाला. आणि काल आपल्यातले एक शिक्षण सेवक आहेत, त्यांचं नाव आहे प्रशांत गंगाराम तांबे, वय 38, माळुंगे रानेवाडी, देवगड, म्हणजे सिंधुदुर्गमधली ही घटना आहे. आणि ते जे शिक्षण सेवक आहेत ते अल्पशा आजाराने त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. खरं तर यामध्ये आपण बघितलंय की अनेक शिक्षण सेवक जे आहेत ते शिक्षण सेवक हरपल्यानंतर एक प्रकारे कुटुंबावरचं छत्र म्हणजे एक प्रकारचा कर्ता पुरुष त्या ठिकाणी जातो. अशीच घटना आता ही सिंधुदुर्गामधली पुढे येत आहे. हे जे शिक्षण सेवक आहेत हे एकुलते एक आहेत आणि त्यांना त्यांची बायको, त्यांचे आई वडील, एवढं कुटुंब त्यांचं. आता बाकीचं कुटुंब हे जगवणार कोण? कारण कर्ता पुरुष त्या ठिकाणी गेलाय आणि लग्न झालेलं आहे, बायको आहे. असं असताना त्यांचं अल्पशा आजाराने त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. खरं तर म्हणजे ही एक खूप मोठी दुःखद घटना आहे आणि ह्या घटना मागच्या 1-1.5 वर्षापासून ह्या घडत आलेल्या आहेत. कुठलंही सेवा संरक्षण आपल्याला मिळत नाही आणि अनेक वेळा आपण प्रयत्न म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केला, परंतु केलेले प्रयत्न हे कुठेतरी आपल्यासाठी अपयशी ठरलेले आहेत किंवा जे प्रयत्न आपल्याला ज्या लेवलला करायचे होते ते प्रयत्न होताना या ठिकाणी दिसत नाहीयेत. म्हणजे 3 वर्षपर्यंत कुटुंब चालवणं म्हणजे एक मरण यातना याला म्हणावं लागेल. आपण जर बघितलं महानगरपालिकेमध्ये असेल, त्या ठिकाणचं जर भाडं बघितलं की 8,000 10,000 भाडं आणि त्याच्यामध्ये 16,000 मध्ये कुटुंब कसं चालवायचं? इव्हन शहरामधली परिस्थिती सोडा, पण तालुक्यामध्ये सुद्धा जर झालं तर तालुक्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. कारण 4,000 ते 5,000 रुपये रूमचं भाडं, जाण्या येण्यासाठी 2-3 हजार रुपयाचा खर्च, 7-8 हजार रुपये फक्त त्यामध्ये जातात. म्हणजे रूमचं भाडं आणि जाण्या येण्यामध्ये 2-3 हजार, असे 6-7 हजार रुपये फक्त जाण्या येण्यामध्ये जातात. आणि त्यानंतर कुटुंबाचं राशन असेल, त्यानंतर मुलं असतील तर त्या मुलांचं शिक्षण असेल, आजारपण असेल, या अनेक घटना त्या ठिकाणी म्हणजे एका महिन्यामध्ये त्याला कुटुंब हे शिक्षण सेवकाला चालवावं लागते. अशा परिस्थितीमध्ये साधं कुठलंही मेडिकल कवच त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं देण्यात आलेलं नाही. म्हणजे बघायचं झालं जर एखाद्या कामगार कंपनीमध्ये जर काम करत असेल तर त्या कामगाराला हेल्परला सुद्धा विमा संरक्षण असतं. उद्या जर त्याला काही झालं तर कंपनीकडनं त्याला कुठेतरी विमा संरक्षण मिळतं. आत्ताच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी समान काम समान वेतन त्यामध्ये मानधन त्या ठिकाणी त्यांनी ते वाढवलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसलं. परंतु असं असताना शिक्षण सेवकाचं काय? म्हणजे हेल्परला संरक्षण मिळतं, त्याला कंपन्या त्या ठिकाणी विमा देतात, परंतु शिक्षण सेवकाची काय परिस्थिती आहे? म्हणजे शिक्षण सेवकाला 1 रुपया सुद्धा मिळत नाही. अंगणवाडी सेविकांसाठी त्या ठिकाणी शासन त्यांना सुविधा देतं. पीएम प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 50 लाख, ते कोविडच्या वेळेस होतं, पण 2 लाखाचा जीवन विमा देतं आणि त्यानंतर अपघाती विमा सुद्धा 2 लाखाचा. त्यानंतर सानुग्रह अनुदान शासनाने 5 लाखापर्यंत केलेलं आहे. म्हणजे जर एखादी अंगणवाडी सेविकाचं काही झालं तर तिला 5 लाख रुपये तिच्या कुटुंबाला मिळतात. पण शिक्षण सेवकाचं काय? शिक्षण सेवकाला काय मिळतं? म्हणजे शिक्षण सेवक म्हणजे शिक्षक नाही आहेत का? राज्य सरकारचे कर्मचारी नाही आहेत का? बरे आम्ही प्रोबेशनरी पिरियडमध्ये आहोत, पण याच्यामध्ये सरकारची जबाबदारी नाहीये का? एवढं मुरदाळ आणि कुठलेही संवेदनशील म्हणजे मुद्दे आम्ही मांडल्यानंतर त्या ठिकाणी निवेदनं दिल्यानंतर सुद्धा राज्य सरकारकडनं, मंत्र्यांकडनं जर यावरती कुठलंही पाऊल उचललं जात नसेल तर याला संवेदनशील म्हणजे असंवेदनशील, त्यांना कुठली संवेदना नाहीये.
हे म्हणावं लागेल. अनेक जण म्हणते की आता नोकरीवरती काम करता येणार नाही, विरोधात बोलता येणार. आपले मुद्दे, आपल्या मुद्द्यावरती बोलावं लागेल, आवाज उठवावा लागेल. जर उद्या कुठल्याही आपल्यामधल्या शिक्षण सेवकाचं जर काही झालं तर या विरोधामध्ये कोणी बोलणार आहे का? कोणी बोलणार आहे का? परत राज्य सरकार म्हणणार आहे का की नाही आम्ही तुझं घर सांभाळतो? कोणी म्हणणार आहे का? नाही. मग राज्य सरकार म्हणणार नसेल तर राज्य सरकारला सांगणं काम आहे, तुम्ही जे 3 वर्षामध्ये आमच्याकडनं शिक्षण सेवक नाम मात्र फक्त मानधन म्हणून 16,000 रुपये आम्हाला देतात, 15,799 रुपये देतात, तर ही तुमची जबाबदारी आहे. आमच्या कुटुंबाचं आरोग्य विमा असेल, हेल्थ पॉलिसी असेल, जे काही असेल ते राज्य सरकारला या ठिकाणी आता करावंच लागेल. खूप झाले, 10-12 शिक्षण सेवक अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी एक्सपायर झालेले आहेत. पण यापुढे एकही बांधव जर आपला एक्सपायर झाला तर त्याला कुठलेही हेल्थ विमा जर मिळत नसेल तर याला सरकार जबाबदार तर आहेच आहे, पण त्या तत्पूर्वी त्याला आपण जबाबदार त्या ठिकाणी असू. जर आपण आवाज उठवत नसेल तर काय उपयोग आहे त्यासाठी? मी एक सांगतो, जूनपर्यंत ज्या पद्धतीने लढता येईल त्या पद्धतीने लढू. जूनपर्यंत जर तुम्ही लढला नाही तर मला सुट्ट्या असतात. जून नंतर विमा संरक्षणाचा विषय आणि विमा संरक्षण त्या ठिकाणी मिळवून देणार म्हणजे मिळवून देणार. कोणी सहकार्य करा, सपोर्ट करा अथवा करू नका, परंतु माझा शब्द आहे, जून नंतर जर जूनपर्यंत हा विषय नाही झाला तर जून नंतर 100% विमा संरक्षण जी पॉलिसी आहे ती सेवा संरक्षण, विमा संरक्षण त्या ठिकाणी 100% मी मिळवून देणार म्हणजे मिळवून देणार. कुठलीही परिस्थिती असू द्या, काही असू द्या, लागल्यास तर मी माझं कुटुंब घेऊन उपोषणाला बसेल. पण हा माझा शब्द आहे आता, जून जुलैमध्ये त्या ठिकाणी कोणी सपोर्ट करा अथवा करू नका, पण मी लढणार. कारण हा लढा माझा आहे. जोपर्यंत लढा असं वाटणार नाही प्रत्येक शिक्षण सेवकाला की हा लढा माझा आहे, तोपर्यंत कुठलाही मुद्दा आपला पूर्ण होणार नाही. त्यामुळं हा मुद्दा घेऊन मी लढणार म्हणजे लढणार. जून जुलैपर्यंत मी वाट बघणार. आताही निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा विषय मी पुढे घेणारच आहे. परंतु जून जुलैपर्यंत जर कोणी सपोर्ट केला नाही तर एकटा का असेना पण या मुद्द्यावर तुम्ही बोलणार म्हणजे बोलणार. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मगर सरांना सपोर्ट करूया, सर्वजण एकत्र येणार असेल तर माझा शब्द आहे, मी आतापर्यंत 14 वर्षामध्ये अनेक विषय त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे हा सुद्धा विषय मार्गी लावण्याची त्या ठिकाणी माझी तयारी. फक्त तुम्ही लोकांनी जर सपोर्ट केला तर 100% हा विषय मी त्या ठिकाणी मार्गी लावल. या पद्धतीने त्या ठिकाणी लढणार आहे. सपोर्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कमेंट लिंक टाकेल. त्या लिंकच्या माध्यमातून जे शिक्षण सेवक असतील आपले, ते सर्व शिक्षण सेवक त्या ग्रुपला जॉईन करा. जॉईन केल्यानंतर मी त्या आपले जे शिक्षण बांधव आहेत, जे एक्सपायर झालेत, त्यांचा सुद्धा अकाउंट नंबर त्या ठिकाणी डिटेल्स आहेत. ज्यांना काही मदत करायची असेल तर ते मदत आपल्या करू शकता. स्वेच्छेनं जी काही मदत असेल ती मदत त्या बांधवांना, आपल्या कुटुंबांना त्या देऊ शकता. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शिक्षण सेवकापर्यंत पोहोचवा आणि त्या लिंकला जॉईन करा, जेणेकरून लढा उभा करण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.